सूरज सध्या नोकरीच्या शोधात आहे। घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी फारसा अभ्यास केला नाही। पूर्वी तो कपड्याच्या दुकानात काम करायचा, मात्र दुकान तोट्यात असल्याने मालकाने त्याला नोकरीवरून काढून टाकले। आता छोट्या शहरात त्याच्यासाठी फारसे काम नाही, त्यामुळे तो थोडा निराश आहे। एके दिवशी संध्याकाळी घरी परतत असताना त्याला झुडपात एक पुस्तक दिसले। पुस्तक उचलतो आणि बघतो, त्याच्या मुखपृष्ठावरच लिहिले आहे की जो कोणी हे पुस्तक उघडेल, हे पुस्तक चमत्कारिकरित्या त्याचे जीवन बदलेल। सूरजचा सुरुवातीला विश्वास बसत नाही, पण तरीही तो तिला घरी घेऊन जातो। घरी घेऊन गेल्यावर तो पुस्तक उघडतो आणि वाचू लागतो, तुम्ही गरिबीने त्रस्त आहात, तुम्ही श्रीमंत होऊ शकता, असे पुस्तकात लिहिले आहे आणि त्यावर लॉटरीच्या तिकिटाचा नंबर लिहिलेला आढळला। सूरज लॉटरीचे तिकीट खरेदी करायला जातो। थोडा शोध घेतल्यानंतर त्याला त्या नंबरचे तिकीट सापडते आणि 1 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली। पुस्तकात जे लिहिले आहे तेच सूर्य करतो। पुस्तक त्याला बस घेण्यास सांगते, जे सूरज करतो। हळूहळू पुस्तकाच्या मदतीने सूरज एका वर्षात 5 बस चालवायला सुरुवात करतो। सूरज आता करोडपती झाला आहे। वेळ असाच काम करत होता। सूरजचे उत्पन्न खूप वाढले होते आणि पैशाच्या प्रभावाखाली तो खूप उडू लागला होता। मग एके दिवशी सूरज एक महत्त्वाचा नियम मोडतो। पुस्तकाची अट अशी होती की ते रोज एकदा उघडून वाचावे। पैशाच्या नशेत सूरज एके दिवशी पुस्तक उघडायला विसरतो। मग दुसऱ्या दिवशी जेव्हा सूरज पुस्तक उघडतो, तेव्हा पुस्तकाची अट मान्य नसल्यामुळे पुस्तक त्याला शिक्षा म्हणून त्याच्या अर्धी संपत्ती दान करण्यास सांगतो, तेही 2 दिवसांच्या आत। सूर्य लोभी होतो। तो पुस्तक ऐकत नाही। जर त्याने त्याचे पालन केले नाही तर पुस्तक त्याला अंतिम चेतावणी देते आणि लिहिते की जर त्याने तसे केले नाही तर त्याची सर्व संपत्ती लवकरच नष्ट होईल। सूरजला आता राग आला। तो पुस्तक घेऊन जंगलातल्या झुडपात फेकतो आणि विचार करतो की नीट काम केलं तर असं काही होणार नाही। हे पुस्तक यापुढे माझ्याकडे नसेल तर मला त्याची कोणतीही शिक्षा भोगावी लागणार नाही, म्हणून मी हे पुस्तक इथे फेकून माझ्या कामाला नीट जाईन। पण सूर्याला जसे वाटते तसे काहीच होत नाही। त्यांची एक बस एका मोठ्या नेत्याच्या घराची भिंत तोडते। मग सूरज पोलीस आणि कोर्टात अडकतो। तो तुरुंगातही जातो। पुस्तकात जे सांगितले ते हळूहळू घडते। त्यानंतर सूर्य मूळ स्थितीत येतो। सूरज पुन्हा त्या पुस्तकाच्या शोधात जातो, पण सूरजला ते पुस्तक कुठेच सापडत नाही। आता तो डोकं धरून खूप रडतो आणि म्हणतो की आयुष्यात नेहमी एखादे काम नियमितपणे आणि नियमानुसार केले पाहिजे। आज मी माझ्याकडे जे काही होते ते गमावले, पण तो मिळत नाही। कदाचित आता ती दुसऱ्याचे भविष्य बदलत असेल।